मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिलिशियस अशी थाळी. कारण आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे, तर मी विचार केला की चला तुमच्या बरोबर शेअर करते असंच एक ठिकाण ज्या ठिकाणी आंब्यापासून बनवलेले पदार्थ टेस्ट करायला मिळणार आहेत. तर आज मी आलेली आहे लोअर परेलच्या महाराजा भोग या ठिकाणी, जिथे आपल्याला म्हणजे ही जी थाळी आहे ना, तर या थाळीमध्ये आपल्याला राजस्थानी आणि गुजराती डिशेस टेस्ट करायला मिळणार आहेत. तर चला आपण आज जाऊया आणि इकडची थाळी टेस्ट करूया. तर हा आहे इकडचा अँबियन्स. इकडचा अँबियन्स तुम्ही पाहू शकता. हे मी सांगू का, मला आल्यानंतर पहिली सर्वात मोठी गोष्ट काय आवडली तर हे बघा, जेवढे पण सुके मसाले असतात ना त्याचं पूर्ण इथे बघा इंटिरियरच्या याच्यामध्ये वापर केलेला आहे. काहीतरी युनिक गोष्ट आहे, तुम्हाला दिसत असेल. वेलची, त्याच्यानंतर जायफळ, जे जे सुके मसाले आहेत ना ते सर्व इथे ठेवलेले आहेत. आणि अजून प्रकार तुम्ही इथे बघू शकता, वेलची, त्यानंतर ह्या काळी मिरी, असे सगळे जेवढे सुके मसाले आहेत ना तेवढे सगळे तुम्ही इथे पाहू शकता. वेगळं काहीतरी इंटिरियर इथे बनवलेलं आहे. आणि इथे बघा प्रत्येक याच्यावरती अशा थाळ्या सजवून ठेवलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी नॅपकिन आहे आणि त्याच्याशिवाय 2 ग्लास आणि मस्त असा सेटअप ठेवलेला आहे. ह्या बाजूला सुद्धा यांचं सिटिंग आहे. तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर इथे आहे यांचं किचन आणि ह्या बाजूला पण आहे यांचं. तर आता मी तुम्हाला तिकडची सेटिंग दाखवते. ही बघा, त्या बाजूला सुद्धा सेटिंग आहे. तर अशा प्रकारची यांची अशी मस्त साधी आणि सिंपल पण इंटिरियर मात्र खूप छान आहे अशी ही सिटिंग आहे. तर आता मात्र एक गोष्ट सांगायची की ह्यांच्या बऱ्याच साऱ्या ब्रांचेस सुद्धा आहेत. इन इंडिया पण आहेत आणि बाहेर सुद्धा यांच्या ब्रांचेस आहेत. आणि अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे सेटअप आहे. सो चला आता मी सुद्धा इकडची थाळी आता टेस्ट करायला जाते. तर हा आहे महाराजा भोग प्रीमियम व्हेज थाली. आजचा मेन्यू, रोजचा मेन्यू यांचा चेंज होत असतो. सो तुम्हाला आजचा मेन्यू काय आहे तो सांगते. स्वीट मध्ये आहे आमरस आहे, त्याच्यानंतर मुगडाळ हलवा आहे, फरसाण मध्ये आहे यांचा मुंबई स्पेशल बटाटा वडा, सँडविच ढोकळा, स्पेशल आहे यांची मूग डाळ ढोकळी. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता मँगोचा सीझन चालू झालेला आहे, ह्या सर्व स्पेशालिटी आहेत आता मँगो मध्ये. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स मध्ये पनीर व्हेज कोल्हापुरी आहे, दुधी मटर मुठली आहे, आलू रसवाला आहे म्हणजे अलवीवाली थोडीशी भाजी, चवळी मसाला, दाल कढी मध्ये पण यांच्याकडे राजस्थानी दाल आहे, कढी आहे, गुजराती दाल आणि कढी आहे, रोटीमध्ये फुलका आहे, प्लेन पुरी आहे, मसाला गोबी रोटी आहे, त्याच्यानंतर राईसमध्ये स्टीम राईस, खिचडी, व्हेजिटेबल भात, अशा सर्व गोष्टी आजच्या या मेन्यूमध्ये आहेत. आणि थाळीची जी प्राइस आहे ती सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. तर थाळीची प्राइस मंडे टू फ्रायडे 666 प्लस जीएसटी. किड्स थाली प्राइस आहे 5 to 10 इयर्स पर्यंतच्या मुलांसाठी जी आहे 333 प्लस जीएसटी. आणि थाळी प्राइस सॅटर्डे संडे आणि हॉलिडेज मध्ये थोडासा रेट जास्त असतो, तो आहे 713 प्लस जीएसटी. आणि किड्स थाली प्राइस 5 to 10 इयर्स साठी सॅटर्डे संडे आणि हॉलिडेज साठी 357 प्लस जीएसटी. सो अशा प्रकारचा आहे आजचा हा मेन्यू. तर इथे गोसेवा सुद्धा केली जाते. इथे यांचेच पैसे असतात जे आपण जी गोसेवा असते त्याच्यामध्ये दान करायचे असतात. आणि हे जे दान असतं ते एका थाळी मागे 1 कॉइन असं ते असतं. आणि हे जोधपूरला जी गौशाला आहे तर तिथे हे दान केलं जातं आणि खूप चांगली संकल्पना इथेही राबवली जाते. थँक्यू. ये क्या है? वेलकम ड्रिंक केसर और चंदन का शरबत. अच्छा, केशर का शरबत, केशर चंदन शरबत त्याने आता दिलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, ये क्या है? छास, बटर मिल्क. ओके. आता आलेला आहे आपला छास, कारण गरमीचे दिवस चालू झालेले आहेत तर हे फार जरुरीचं आहे. हे आल्यानंतर प्रत्येकाला विचारतात की तुम्हाला कांदा आणि लसूण वगैरे चालतं की नाही. आता इथे लिंबू दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे आहे बुंदी रायता आहे, हिरवी चटणी आहे, पुदिन्याची चटणी आहे ही, आणि इथे मिठी चटणी आणि गोड चटणी सुद्धा इथे आपल्याला दिलेली आहे. आता हे आलेलं आहे कैरी का अचार. कैरी का चटनी. कौन सा? कैरी का चटनी. अच्छा, कैरी का चटनी.
मिरची त्याला ठेचा, मिरचीचा ठेचा, ऑनियन. ओनियन. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की कांदा लसूण तुम्हाला पाहिजे आहे की नाही हे सुरुवातीलाच विचारतात, तर तुम्हाला पाहिजे आहे की नाही त्या हिशोबाने ते तुम्हाला वाढत असतात. वेलकम ड्रिंक त्यांनी दिलेलं आहे. हे केशरचं पाणी आहे. खूप छान, रिफ्रेशिंग वाटलं मला आता. मस्त. गुजराती दाल ढोकली आहे. गुजराती दाल ढोकली. ओके. ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गुजराती दाल ढोकली मध्ये तुम्ही लिंबू स्प्रिंकल केलं तर खूप छान लागते ती टेस्ट. हे कोणचं आहे? व्हाईट ढोकला, ढोकला आहे. सँडविच ढोकला. ओके. हे आहे सँडविच ढोकला. हे महाराजा भोग बटाटा वडा. महाराजा भोग बटाटा वडा. ग्रीन पीस मुठिया. सॉरी, ठीक है, इट्स ओके, हो जाता है. ये क्या है? पनीर, पनीर. आलू, अच्छा, आलू ग्रेवी, आलू की सब्जी. और ये चवली की सब्जी. ही एक गोष्ट मला प्रचंड आवडते. अच्छा, चपाती. अच्छा, रोटी. खोवा रोटी, ये कौन सी है? खोवा मसाला रोटी, खोवा मसाला रोटी. और ये पूरी. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला एक गोष्ट इकडची प्रचंड आवडते, ते अगदी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये, कारण त्याने वाट्याही तशाच ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे त्याचं की अन्नाचा नाश होऊ नये म्हणून, म्हणजे नासाडी कुठेही होऊ नये म्हणून. सर प्लीज. दाल, ये क्या है? तिखी दाल, तीखी दाल. राजस्थानी दाल टिक्की. राजस्थान दाल, राजस्थानी कढी, राजस्थानी कढ़ी. गुजराती दाल, गुजराती. ये है गुजराती दाल, गुजराती गुजराती कढ़ी. ओके, थँक यू. स्वीट आहे. स्वीट. अरे वाव. ज्याच्यासाठी स्पेशली मी आज महाराजा भोग मध्ये आलेली आहे. आमरस. आमरस, हे वाटतं. हलवा, मूंग दाल हलवा, मूंग दाल का हलवा. अच्छा, मूंग दाल का हलवा. आम की लौंजी है. अच्छा, आम कलौंजी. हा, हे आम कलौंजी आहे. म्हणजे आपले कैरे असतात ना, तर त्याच्यापासून हे बनवलं जातं. बस आगे. आणि ह्याचा एक प्लस पॉइंट आहे, तर तो पण मी तुम्हाला जेव्हा मी टेस्ट करेन तेव्हा आलेली आहे. खिचडी आहे, पुलाव आणि साधारण. आता तुम्ही बघू शकता की माझी थाळी जी आहे ती पूर्ण गुजराती सर्व पदार्थ आणि राजस्थानी असे सर्व पदार्थ आज याच्यामध्ये आहेत. थाळी पूर्ण त्यांनी भरलेली आहे. आणि आता टेस्ट करते. सुरुवातीला हा जो ढोकळा आहे, सँडविच ढोकळा, त्याच्यापासून सुरुवात करते. तर व्हाईट ढोकळ्याच्या मध्ये ह्यांनी हिरवी जी चटणी आहे तर ती भरलेली आहे, आणि जी ग्रीन चटणी आहे त्याच्यावर टेस्ट करते. सॉफ्ट आहे. आणि जी ग्रीन चटणी आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की ती ग्रीन चटणी पण उगाच लावली, कारण ऑलरेडी याच्यामध्ये ग्रीन चटणी आहे, त्याच्यामुळे माइल्ड अशी ढोकळ्याची टेस्ट येते. आणि मध्येच जो ग्रीन चटणी आहे ती ग्रीन पुदिना आणि कोथिंबिरीचा वापर करून हिरवी मिरची पण तिखटपणा जाणवतोय, तसं मध्येच त्याचा एक टेस्ट लागते. आणि हा आहे बटाटा वडा, मिनी बटाटा वडा आहे हा बघा. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ह्यांनी धणे, राई, कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि गोड चटणी बरोबर. खूप स्पायसी नाहीये. इकडचं जेवण तसंही स्पायसी नसतं. तर जेवण स्पायसी नाही आहे, म्हणजे आता बटाटा वडा तर स्पायसी नाही मला लागला. आणि याच्यामध्ये लसणाचा वापर केलेला नाहीये, जसं मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. तर बटाटा वडा ओके आहे, तिखटपणा कमी आहे त्याच्यामुळे ओके आहे. आणि त्याच्यानंतर मी आता टेस्ट करते आहे हा जो पराठा यांनी दिलेला आहे ना, तर तो पराठा टेस्ट करते पुदिन्याच्या चटणी बरोबर. मेथी, त्याच्यानंतर आपला जो ओवा असतो तर त्याचा याच्यामध्ये वापर केला आहे. आणि असा क्रिस्पीनेस आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही इथे बघू शकता की मेथी पण याच्यामध्ये जी घातलेली आहे, त्याची पण जो पाला आहे तो थोडा, म्हणजे ह्याचं कोथिंबीर आणि मेथी ते पण इथे दिसतंय. तर आता भाजींची टाइम आहे. ह्या बाजूला पूर्ण यांनी भाज्या आणि ह्या बाजूला डाळ असं यांनी दिलेलं आहे. आता चपाती आणि ही जी दुधीची भाजी आहे तर त्याच्याबरोबर
आणि दुधी आणि गट्टे असतात ना मेथीपासून जे बनवलेले, तर ते आहेत हे. त्याच्यामध्ये त्यांनी हिरवे मटार आहेत ना, तर त्याचाही वापर इथे केलेला आहे. आणि असे गट्टे आहेत त्याच्यामध्ये. त्या गट्ट्यामध्ये सुद्धा ह्यांनी धणे पावडर आणि जिरा पावडरची टेस्ट येते. अख्खे धणे पण याच्यामध्ये लागतात. त्यानंतर आता ही पुढची भाजी आहे ती पनीर आहे. पनीर मसाला आहे. पनीरचे छोटे छोटे क्यूब आहेत त्याच्यात आणि पूर्ण मसाला आहे याच्यामध्ये. दह्याची ग्रेव्ही आहे आणि हलकीशी स्वीट आहे, तर त्याच्यामुळे आणि मसाला बाकीचे जे आहे ते वापरतो, त्यामुळे दह्याचा वापर केला थोडासा स्वीटनेस लागतोय त्याच्यामध्ये. आणि ही आहे बटाट्याची भाजी, जी मी पुरी बरोबर टेस्ट करणार आहे. ग्रेव्ही आहे ही बटाट्याची. म्हणजे आपण सुद्धा घरी कधी कधी नाश्त्यामध्ये बनवतो. मला तर खूप आवडते ही. कधी नाश्त्यामध्ये मीही घरी बनवते, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही घरी बनवत असाल. तो मस्त असं पुरी आणि बटाट्याची भाजी थोडीशी स्पायसी आहे, बट ओके आहे. राई वगैरे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये वापर केला आहे. ग्रेव्ही असल्यामुळे पुरी बरोबर खायला जास्त मजा येते. आणि यांनी आता आणलेला आहे खिचिया पापड. वाव. आता इथे फ्राईमचाच नाहीयेत, पण कधी कधी असतात इथे. आणि हा जो खिचिया पापड आणलेला आहे तर तो आता गरम गरम आहे. मस्त वेगळं काहीतरी पापड तर लागतोच ना. आणि ही आपली चवळीची भाजी. त्याच्यामध्ये आणि इथे मला दिसतंय टोमॅटो घातलेले आहेत, कोथिंबिरीचा वापर केलेला आहे. टोमॅटो, कोथिंबीर आणि जशी आपण नेहमी बनवतो तसंच वापर केला, पण याच्यामध्ये कांद्याचा वापर याने केलेला नाहीये. ओके आहे, म्हणजे मीडियम स्पायसी आहे. आणि आता ही डाळ आहे, तर मी ते नुसते अशाच टेस्ट करते. त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आलं आहे आणि लसणीची फोडणी दिलेली आहे आणि धण्याचा वापर याच्यात केलेला आहे. अख्खे धणे क्रश करून याच्यात टाकलेले आहेत, सो त्याची ही टेस्ट त्याच्यामध्ये मला येते. त्याच्यानंतर ही कढी, अशा कांद्याचा वापर केलेला आहे. आणि ही सुद्धा थोडी गोड आहे, कारण याच्यात ऑब्व्हियसली साखरेचा वापर केला जातो आणि दह्याची एक वेगळी टेस्ट येते याच्यामध्ये कांदा वगैरे घातल्यामुळे. ती मात्र खूप गोड आहे. याच्यामध्ये साखरेचा खूप जास्त वापर केलेला आहे, तो कळून येतोय. आणि ही आहे यांची कढी. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, याच्यात सुद्धा धण्याचा खूप वापर केलेला आहे. आता ही पण जरा आंबट असते ही, असं मी कारण 1-2 वेळा टेस्ट केलेली आहे ही. हलकीशी आंबट आणि गोड असा हा प्रकार आहे. आणि येस, तर हा जो यांनी मगाशी जे सांगितलं मला, ही आमची आजची स्पेशालिटी आहे आणि ती आहे मूग डाळ ढोकली. ओके, लिंबू सटकला हातात, छोटा आहे लिहिलेलं आहे यांनी इथे. तर ते त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये घाला आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून मग ह्याची टेस्ट करा. सो आता त्याची टेस्ट करते. त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकता की ह्या कैऱ्या आहेत ना, तर त्यांचा इथे वापर केलेला आहे. छोट्या कैऱ्यांचे कढीपत्ता आहे, मस्त आहे. हलकीशी आंबटपणा, जसं लिंबू पिळल्यानंतर थोडंसं जास्त आंबट आहे, परंतु असं पण नॉर्मली आंबट लागतंय ते, कारण ऑब्व्हियसली कैरी आहे. असं म्हटलं की फक्त मी इथे महाराजाभोगमध्ये का आली आहे, कारण आता प्रत्येक ठिकाणी ज्या थाळ्या आहेत त्यात आमरस थाळी वगैरे सर्व प्रकार आता चालू झालेले आहेत. ते ही कैरी, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की हा जो कैरीचा जो प्रकार आहे तो थोडासा वेगळा आहे, कारण माझे बरेच सारे फ्रेंड्स हे मारवाडी आहेत, सो त्याच्यामुळे मला ह्याबाबत माहिती आहे थोडंफार. तर ही जी कैरीची जी भाजी म्हटली जाते, तर यांचं असं आहे की काळे तीळ घातले जातात ह्याच्यामध्ये आणि ही भाजी खूप दिवस टिकते. म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये वगैरे जाताना तर तेव्हा बरेच जण ही चपाती बरोबर ही भाजी सुद्धा घेऊन जातात. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही, म्हणून ती बरेच दिवस टिकते. आणि याच्यात साखरेचा नाही, त्याच्यामध्ये गुळाचा वापर केला जातो. खूप सारं जिरं
त्याच्यात घातलेलं आहे, तर त्यामुळे खूप छान टेस्ट येते याची. आणि आता मी बरेच सारे हे सर्व पदार्थ तर खाऊन झालेले आहेत, तर आता मी वळते आहे आमरस पुरीकडे. आमरस पुरी, हा हा हा, त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे. थंडगार असा आमरस, मस्त. आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल, सो लवकर या. आमच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, सो कुठल्याही ब्रांच तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि हा मूग डाळ हलवा, त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. त्याच्यामध्ये बदाम आहे, त्याच्यानंतर पिस्ता आहे, काजू आहे. मस्त मूग डाळ प्रॉपर तो रोस्ट केल्यानंतर जो फ्लेवर आणि येतो ना, तो येतो याच्यामध्ये. तर आता माझी चपाती आणि त्याच्यानंतर जो पराठा होता, तर त्या दोन्ही गोष्टी खाऊन झालेल्या आहेत. आणि एक शेवटच्या घासासाठी मी आमरस पुरी, याचा पुरीचा एक शेवटचा घास ठेवलेला आहे आमरस खाण्यासाठी. आमरस आणि पुरी, हा हा हा, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. वाव. आणि आता थोड्या भाज्या वगैरे पण उरलेल्या आहेत. आता राईस संपवणार आहे, तर सर्वप्रथम घेतली खिचडी, दाल खिचडी. ती आता एवढं सगळं खाईपर्यंत थंड झालेली आहे, बट ओके. जशी आपण बनवतो घरी जिरं वगैरे घालून, तर तशीच नॉर्मल ही दाल खिचडी आहे आणि खूप छान पद्धतीत शिजवलेली आहे. आणि आता पुलाव, म्हणजे रोज यांचा जो मेन्यू असतो, म्हणजे 30 दिवसाचा जो मेन्यू असतो तो रोजच्या रोज चेंज असतो. तर आता हा पुलाव, त्याच्यामध्ये थोडीशी मी गुजराती कढी जी आहे तो ती त्याच्यात घालून, मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की इथे जे मला लोणचं जे दिलेलं होतं ना, तर ते सुद्धा कैरीचं लोणचं, ते सुद्धा इथेच बनवलेलं आहे, इन हाऊस बनवलेलं आहे. कैरीच्या फोडी सुद्धा अगदी कडक होत्या, सीझन असल्यामुळे खूप छान. आणि हा जो आहे तो कैरीचा चुन्ना आहे, आपल्याकडे चुन्ना म्हटलं जातं. मस्त आहे, मस्तपैकी. आणि टेस्ट ओव्हरऑल खरंच खूप छान आहे. आणि आता हा जो आपला साधा भात आहे, तर तो पण टेस्ट करायचा आहे. आणि साध्या भाताबरोबर मी ही जी राजस्थानी कढी जी आहे ना, तर ती घेते. तर आता त्याच्याबरोबर टेस्ट करते. मस्त आंबटची अशी कढी आणि त्याच्याबरोबर साधा भात, छान. आणि मेन म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी इथे आलेली आहे ते म्हणजे आमरस. सो आता हा आमरस वगैरे सर्व संपवते. तर जर तुम्हाला झोमॅटो स्विगीला ऑर्डर द्यायची असेल तर अशा पद्धतीमध्ये ह्यांचे बॉक्सेस सुद्धा येतात. आणि झोमॅटो स्विगी दोन्हीकडे हे अवेलेबल आहे. तुम्ही इथे बघू शकता की याच्यामध्ये फरसाण, सॅलड, स्वीट राईस, त्याच्यानंतर व्हेज डाळ, पापड, ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या अशा बॉक्समध्ये असं खाली इन अ बॉक्स, असं प्रीमियम व्हेज थालीचा बॉक्स येतो. त्याच पद्धतीत ह्यांची टिफिन सर्व्हिस सुद्धा आहे, जी 2500 रुपीज मध्ये ह्यांची टिफिन सर्व्हिस आहे, जी 5 ते 6 लोक ही टिफिन सर्व्हिस एन्जॉय करू शकतात. सो अशा पद्धतीत होता महाराजा बुक, ज्या ठिकाणी अगदी महाराजांना जसं ट्रीट केलं जातं, सो तशा पद्धतीत माझं असं इथे जेवण झालेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस सुद्धा आहेत, तर तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. मी मात्र लोअर परेलच्या ब्रांचला आज व्हिजिट करण्यासाठी आलेली होती. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि खूप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.